हरियाणामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळवत सरकार स्थापन करेल असा अंदाज सर्वच एक्झिट पोलनी व्यक्त केला। हरियाणा विधानसभेच्या सर्व 90 जागांसाठी मतदान झाले असून 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे। हरियाणामध्ये काँग्रेससोबत भाजप, आम आदमी पक्ष, इनेलो बसपा आणि जेजेपी आझाद समाज पार्टीची प्रतिष्ठा पणाला लागली, तर मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, काँग्रेस नेते भूपेंद्र सिंग हुड्डा आणि जेजेपीचे दुष्यंत चौटाला यांच्यासोबत 1027 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले। दरम्यान जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार हरियाणामध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवत सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला। तर कोणत्या एक्झिट पोलनं काय अंदाज वर्तवलाय पाहूया। ध्रुव रिसर्चनं सांगितले काँग्रेसला 57 जागा मिळतील, भाजपला 27 तर इतर 6 जागांवर निवडून येतील। मॅट्रिक्सनुसार काँग्रेसला 55 ते 62 जागा मिळतील, भाजपला केवळ 18 ते 24 जागा तर इतर 2 ते 8 जागा मिळतील। न्यूज 18च्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 59 जागा, भाजपला केवळ 21 जागा तर इतर पक्षांना 10 जागा मिळतील। दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 59, भाजपला 21 तर इतर 10 जागा मिळतील। पीपल्स प्लसच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 55 जागा, भाजपला 26 जागा तर इतर पक्षांना 4 ते 6 जागा मिळतील।